नुकत्याच नगर परिषद निवडणुकी पार पडलेल्या आहेत. काही ठिकाणी तात्पुरत्या स्थगिती देखील देण्यात आलेल्या आहे. तर आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी ओबीसी नेते नवनाथ आबा वाघमारे आहेत. आबा, काय सांगसाल? काही ठिकाणी निवडणुकी तात्पुरती स्थगिती करण्यात आली नगरपालिकेच्या. यामध्ये ओबीसी समाजावरती काही अन्याय झाला असं वाटतं? नक्कीच ओबीसींच्या बाजूनं काही ठिकाणी असणाऱ्या नगरपालिकेचं मतदान कुठतरी आता अचानक स्थगित करणं आणि निवडणूक आयोग कुणाच्या इशाऱ्यावर काम करतो. निवडणूक आयोग ही स्वायत्त असताना सुद्धा मनाला वाटेल ते निर्णय घ्यायला लागलेत. तारखा डिक्लेअर करायच्या, पुन्हा मागं पुढं करायचं. आणि खरं तर तुम्हाला आरक्षण हे करताना आरक्षणाची मर्यादा तुम्ही त्यावेळेसच काय असेल ते सगळं अभ्यासपूर्ण करायला पाहिजे होतं. परंतु त्यावेळेस निवडणूक आयोगानं कुठलाही अभ्यास न करता ठीक आहे, ज्यांनी आरोप केला काही ठिकाणी जास्त प्रमाणात आरक्षण 50% वर देता येत नाही, परंतु काही ठिकाणी 70%, 75%, 80% आरक्षण देण्यात आलं. पण त्यावेळेस निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना कळत नव्हतं का? मग आता तुम्ही निवडणुका जाहीर करता, निवडणुका काही पण म्हणजे काही नगरपालिका झाल्यात, काहीच्या पुन्हा निवडणुका लांबणीवर गेल्या, निकाल सुद्धा तुम्ही लांबवलाय. हे नेमकं चाललंय काय राज्यामध्ये? इतिहासात मला तर वाटतं पहिल्यांदा निवडणूक आयोग निष्क्रिय असणारा निवडणूक आयोग आहे. मनाला वाटन ते निर्णय घ्यायचे आणि कुठतरी काही दबावापोटी राज्य सरकारच्या राज्यकर्त्याच्या दबावापोटी निवडणूक आयोग हा सगळे निर्णय घेत आहे. निवडणूक आयोग हे राज्यकर्त्यांचं बाहुलं झालेलं आहे, रखेल झालेलं आहे. त्या पद्धतीने ते त्याच्या पद्धतीने करते, कारण की जसा आदेश येईल त्या पद्धतीने ते निर्णय घेतात. जसा आदेश येईल तशा तारखा देण्याचं काम करतात, जसा आदेश येईल तशा तारखा मागं पुढं करण्याचं काम करतात, पुढं ढकलण्याचं काम करतात. आणि त्या पद्धतीनं हे सगळं जसं राज्य सरकारला जसं करून घ्यायचंय तसं ते निवडणूक आयोगाकडून करून घेतात. आणि खरं तर न्यायालयाने ही तारीख पुढे ढकलली. न्यायालयाला सुद्धा आता श्रद्धेय आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की न्यायालयाला हा अधिकार नाही. आणि बाळासाहेब आंबेडकर हे ज्येष्ठ आहेत, अभ्यासू आहेत आणि घटनाकार असतील की संविधानाचे जनक ज्यांनी घटना लिहिली त्यांची नातू आहेत. आणि बॅरिस्टर असणारे बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितले की न्यायालयाला हा कुठला अधिकार नाही, परंतु न्यायालय सुद्धा काय कुठल्या गोष्टीत हस्तक्षेप, ओबीसींचं आरक्षणाच्या बाबतीत 2 सप्टेंबरचा काळा जी आर रद्द करण्याच्या बाबतीत जर याचिका दाखल केली तर त्याच्याकडं न्यायालय आम्हाला वेळ आहे न्यायालयाला. परंतु तुम्ही कुठेतरी ज्या ओबीसींच्या काही गोष्टी घातक ओबीसीसाठी असतील त्यासाठी न्यायालय तात्काळ निर्णय देतं, परंतु ओबीसींचं आरक्षण वाचवण्यासाठी न्यायालय समोर येत नाही. हे खरं तर एक अतिशय संविधानाच्या विरोधात असल्यासारखं चाललेला कारभार आहे. संविधानाला मानत नाहीत काही लोक असं वाटायला लागले आणि येणाऱ्या काळासाठी हे संविधानासाठी धोक्यात आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात दलित, मुस्लिम, ओबीसी, आदिवासींनी आता एकत्र येणं गरजेचं आहे. डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेलं संविधान वाचवण्यासाठी आपल्याला ताकद निर्माण करावी लागणार आहे. आपली ताकद आपल्याला दाखवून द्यावी लागणार आहे, नाही ते संविधानाची पायमल्ली करत राहतील आणि यांना पाहिजे तसं करत राहतील. आता झालेल्या निवडणुकीचा निकाल देखील लांबणीवर पडलेला आहे. 21 तारीख या निकालाची जाहीर झालेली आहे. तर हे काय होत असेल? आता हे काय त्यांचा स्टंट काय आपल्याला कळत नाही, परंतु निवडणूक आयोगाने असं का केलंय? तुम्ही दुसऱ्या दिवशी 3 तारखेला निकाल द्यायचा सोडून ज्या झाल्या त्यांचा 3ला द्यायला पाहिजे होता. म्हणजे काय आहे ते कळतं, परंतु विनाकारण इतके दिवस आता याच्यामध्ये काही विरोधी पक्षाच्या लोकांचं म्हणणं आहे किंवा याच्यात त्यांना सेटिंग करायचे असतील आणि सत्ताधीश लोकांच्या म्हणजे त्याच्यात काही होत नाही. परंतु मग तुम्हाला जर ब्लेम होऊन द्यायचं नसेल तर तुम्ही निकाल देऊन टाकायला पाहिजे होते. कारण की जर राज्य सरकारला याच्यामध्ये असं वाटत असेल की याच्यामध्ये काही होत नाही आणि काही करता येत नाही तर निकाल देऊन टाकायला पाहिजे होते, कारण की विरोधकांना बोलायला कुठलाही तोंड राहिलं नसतं. आता अनेक ठिकाणी स्ट्रॉंग रूमच्या बाहेर लोक बसले तर, कारण की त्यांना संशय, त्यांना वाटतं की याच्यामध्ये काहीतरी हेरफार करण्यासाठी तारखा पुढं तारीख, निकालाची तारीख पुढं ढकलली आणि नक्कीच तोपर्यंत काहीतरी हेरफार करतील अशा विरोधी पक्षाच्या अनेक पक्षांच्या लोकांची, उमेदवारांची तशी त्यांची धारणा झाली आणि त्यामुळं ते स्ट्रॉंग रूमच्या बाहेर तळ ठोकून बसलेले आहेत. आता अनेक ठिकाणी तुम्हाला मीडियाच्या माध्यमातून दिसतंय की लोकांना त्याचा विश्वास नाही आणि मतदानामध्ये सुद्धा खरं तर आता राज्य सरकारनं आणि खरं तर भारतामध्ये सुद्धा हे ईव्हीएम बंदच झालं पाहिजे. परंतु आता ईव्हीएमवर निवडणुका इतका आरोप होऊन सुद्धा का घेतात हे आपल्याला कळत नाही. बॅलेट पेपर, अमेरिकेमध्ये बॅलेट पेपरवर निवडणूक होती, मग भारतामध्ये का होत नाही? भारतात बॅलेट पेपरवर येणाऱ्या काळात निवडणुका झाल्या पाहिजेत. ठीक आहे, आता या महानगरपालिका असतील, जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, नगरपालिका असतील, ह्या आता हो घातलेल्या मशीनवर जरी झाल्या पण येणाऱ्या 2029च्या विधानसभेच्या निवडणुका नक्कीच बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजे आणि त्यासाठी सर्वच पक्षांनी एकत्र आलं पाहिजे. सत्तेतले असतील, विरोधी पक्षातले असतील,
आणि त्याच्यामध्ये पारदर्शकता दाखवून देण्यासाठी सर्वांनी पुढे आलं पाहिजे. नाही तर कुठतरी हमकर असं कायदा येणाऱ्या काळात चालणार नाही. नक्कीच असं जर तुम्ही करत राहिले ना आणि पुढं अशीच न्यायालयाला वेठीस धरणं किंवा आयोगाला सांगून आदेश देऊन काम करून घेत गेले तर महाराष्ट्रात असेल, भारतात असेल, श्रीलंका, नेपाळ झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ते दिवस जास्त लांब नाहीत. आती केलं की नक्कीच माती होत असते. इतिहास साक्षी आहे. कुठलीही गोष्ट आती केली की त्याची माती होत असते. त्यामुळं आती सत्ताधाऱ्यांनी करू नये आणि विरोधी पक्षांनी करू नये. योग्य दिशेनं संविधान मानत काम करत राहावं. बरं, पुढील निवडणुकामध्ये काही मर्यादा ओलांडलेल्या म्हणजे आरक्षण मर्यादा आहेत त्या ओलांडल्या सोडून इतर निवडणुका घ्यायचं असं ठरलेलं, यावरती तुमचं काय मत आहे? जिल्हा परिषद आणि महानगरपालिका यावर ठीक आहे ना, त्या घेतल्या पाहिजे. परंतु आता अगोदर याच्यामध्ये न्यायालयाने आयोगाला विचारलं पाहिजे, तुम्ही अगोदर त्या मर्यादा का ओलांडली, अगोदर काय करत होतं निवडणूक आयोग, हे न्यायालयाने त्यांना जाब विचारला पाहिजे ना. फक्त ओबीसीवर अन्याय करायचा, कुठेतरी ओबीसीला आरक्षण मिळतंय मग ते काय एखाद्याला मिळाले म्हणून कोणी याचिका दाखल केली की लगेच ते टाकायचं, मागं घ्यायचं, पुढं करायचं, ह्या अशी कुठाने सुरू आहे त्यांचे. बाकी काय नाही. त्याच्यामध्ये नक्कीच ओबीसींचा तोटा आहे. ओबीसींच्या लोकांना त्याचा फटका बसणार आहे. आता काय नवीन काय फेर हे करतील त्याच्यामध्ये फेर आरक्षण टाकतील, त्यामध्ये नक्कीच ओबीसींना फटका बसेल असं मला वाटतं. आणखी एक विषय महत्त्वाचा की तुम्ही सध्या समाजामध्ये ओबीसीचे नेतृत्व म्हणून काम करताय आणि तुमची पाठीमागं गाडी देखील जाळली होती. तुमच्या समर्थकांनी गृहमंत्र्यांना देखील पत्र पाठवलं होतं की सुरक्षा द्यावी, तुम्ही ती सुरक्षा देखील नाकारली, यावर तुमची काय प्रतिक्रिया असेल? हे बघा, सुरक्षा उगं सरकारला वेठीस धरायचं, सरकारची सुरक्षा उगं माझं मोठेपण दाखवण्यासाठी सुरक्षा घेऊन फिरण्याचं मला हौस नाही. मला जी दिलेली तिच्यात मी समाधानी आहे. उगं 2 गाड्या पुढं चालवायच्या, 2 गाड्या मागं चालवायच्या आणि आपलं मोठेपण, आपली टिमकी वाजवण्यात कुठलीही अर्थ नाही. आणि गाडी जाळणारे, आता ती हेतुपूर्वक जाणीवपूर्वक गाडी जाळलेली, ती जरांगीचा अतिशय जवळचा जरांगीचा भक्त आहे. नारायणगडांच्या महंतांनी त्या दोघांना सोबत गळ्यात माळ टाकलेली आणि ती गाडी जरांगीनीच जाळायला लावलेली आहे. कारण की जर यांच्या शिडीआर तपासले किंवा दोघांच्या नार्को टेस्ट केल्या तर नक्कीच त्याच्यामध्ये जरांगीनी गाडी जाळायची सांगितलेली, कुठतरी माझ्यावर दहशत निर्माण करण्यासाठी किंवा ओबीसीचा आवाज बंद करण्यासाठी. पण आम्ही अशा भिकारचोट जरांगीला असेल किंवा त्याच्या भिकारचोट कार्यकर्त्याला आम्ही भीक घालत नाहीत. गाडी जाळल्याने काय होत असतं, काय दुसरी गाडी आणता येईल, तिसरी आणता येईल. परंतु समाजाचं काम करत असताना अशा अनेक घटना याच्यापूर्वी सुद्धा घडत आल्या. जे माणूस चळवळीत काम करतो, समाजासाठी काम करतो, यांच्यावर अशा घटना घडत असतात. परंतु काम करणाऱ्यांनी काम करत राहायचं असतं आणि ज्याला विरोध करायचा त्यांनी विरोध करायचा असतो. आता हे निवळ छपरी पण येते, गाड्या जाळणं, काही रिकामी कामं करणं, परंतु ही बालिशपणा आहे. परंतु ती जरांगी करताय. परंतु आजपर्यंत जरांगीच्या बाबतीत राज्य सरकार असेल, गृह विभाग असेल, ठोस असा निर्णय घेत नाही. SIT पाठीमागं लागली होती, ज्याप्रमाणे आंतरवाली सराटीमध्ये पोलीस प्रशासनावर दगडफेक, सगळ्या गोष्टी झाल्या, बीड जाळले, सगळ्या गोष्टीमध्ये SIT पाठीमागं घेतली. आता सुद्धा आता माझी गाडी जाळली, मग त्याची चौकशी व्हायलाच पाहिजे ना. त्याची CDR जरांगी कसा दुसऱ्याचं कोणी काय केलं की मग तू याची CDR तपासा, त्याची नार्को टेस्ट करा, मुंडेची करा, त्याच्या माणसाची करा. म्हणजे जरांगे हम करे सो कायदा, जरांगे म्हणून तसं हे राज्य सरकार नाचतंय. ओबीसींच्या बाबतीत राज्य सरकार कुठतरी ओबीसींचा वापर करून घेताना दिसतंय, बाकी काही नाही. जरांगीचा आता त्यांनी लाड बंद करावा. जरांगीच्या SIT लावली पाहिजे. जरांगीच्या जवळच्या लोकांना जे त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत त्यांना अटक केली पाहिजे आणि विशेषतः जरांगीच्या मुसक्या आवळणं तात्काळ गरजेचं आहे. तरच राज्य स्थिर राहील. आता जरांगे ओबीसी नेत्यांना टार्गेट करत राहील. परंतु याच्यामध्ये राज्य सरकारचं फावतंय, कारण की ओबीसी नेत्यांना टार्गेट केलं म्हणजे एकमेकाला दबावात कानाखाली ठेवण्यासाठी राज्य सरकारचाच प्रयत्न आहे आणि त्यातून ते जरांगेला सपोर्ट करण्याचं काम करतात. बरं, पाठीमागं देखील धनंजय मुंडे साहेबांनी मारण्याचं षडयंत्र रचल्याचा आरोप करत जरांगे पाटलांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यावेळेस देखील त्यांच्या समर्थकांनी पोलीस अधीक्षक जालना यांना देखील पत्र दिलं होतं की सुरक्षा लागत नाही. या संदर्भात तुमच्या काय प्रतिक्रिया असेल? खरं तर जरांगेला सुरक्षेची गरजच काय. जरांगे या राज्याचा मोठा गुंड आहे, या राज्याचा मोठा आका आहे. त्याच्याकडे वाळू माफिया, गुटखा माफिया, मटका माफिया, दारू माफिया, जमीन माफिया, बलात्कार करणारे, विनयभंग करणारे, चोऱ्या करणारे, असे लोकांची टोळी, गुंडांची टोळी त्याच्यासोबत असणारे, शेकडो रिव्हॉल्वर साचणारे लोक त्याच्यासोबत आसपास असतात. त्यामुळे त्याला संरक्षणाची गरज नाही. आणि विशेषतः त्यांनी ती संरक्षण, मला तर असा संशय येतोय की त्यांनी संरक्षण का मागं केलं, तर ते संरक्षण फक्त याच्यासाठी केलं असं. आता निवडणुका जवळ आल्यात, नगरपालिकाच्या झाल्यात, नंतर महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, कारण की आता लोक खोके घेऊन येतात ना त्यांच्याकडे, कारण की ते खोके सम्राट आहेत. जरांगे म्हणजे खोके सम्राट आहे, खोके बहादर आहे. खोके घेण्यासाठी
तिथं पोलीस प्रशासनातले लोक असले तर मग अडचणी येतात ना, उघडं पडू शकतं. अचानक एखाद्या पोलीसवाल्याने जर व्हिडिओ शूटिंग वगैरे केली कधी ना कधी ते उघडं पडून, म्हणून आपल्यासोबत आपल्याला पैसे खोके लाटायला अडचण नाही आली पाहिजे. मला नको बाबा, आणि विशेषतः त्याला गरजच नाही. त्यांनी दिली त्याला शुभेच्छा, खोके घेण्यासाठी बी त्याला शुभेच्छा. शेवटचा प्रश्न असा असेल, होऊ घातलेल्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये ओबीसी समाजाचा कसा पवित्र असणार आहे निवडणुकीबाबत? तेव्हा आम्ही जाणीवपूर्वक सांगतो, काही ठिकाणी ओबीसींच्या विरोधात आता नवीन कुणबी प्रमाणपत्र काढून आलेले बोगस ओबीसींच्या आरक्षणामध्ये घुसखोरी केली. तर अशा लोकांना आळा घालण्यासाठी मूळ ओबीसींना मतदान करणं गरजेचं आहे. आणि आम्ही वारंवार सभा असतील, रॅलीज असतील, प्रसार माध्यम असेल, याच्या माध्यमातून आम्ही ओबीसी समाजाला जागृत आणि समजावून सांगण्याचं काम करतोय. आणि ओबीसी समाजाने सुद्धा कुणाच्या चिरीमिरीला किंवा कुणाच्या पैशाला भूलतापाला बळी न पडता, मायक्रो ओबीसी असेल, ओबीसी असेल, एससी असेल, एसटी असेल, या लोकांनी पैसे जरी दिलेत, यांनी काही सोयाबीन कापूस शिकून पैसे आणलेले आहेत, बिंदास पैसे घ्या, यांचे 5,000 दिले तर पुन्हा आणखी 10 द्या म्हणायचं. परंतु मतदान करताना आपला माणूस आहे का हे बघितलं पाहिजे. आणि एखाद्या ठिकाणी ओबीसीच्या जागेवर जर मराठा समाजातील कुणबी प्रमाणपत्र काढणारा उभा राहत असेल, त्याला बायकॉट केलं पाहिजे. त्याच्या विरोधात आपल्या मूळ ओबीसीला मतदान केलं पाहिजे. आणि विशेषतः ज्या पक्षानं मूळ ओबीसी सोडून बोगस ओबीसींना तिकीट दिलंय, त्या पक्षांना जागा दाखवणं गरजेचं आहे. एका उमेदवाराला जरी एका क्षेत्रामध्ये एक उमेदवार दिला असेल तर त्या क्षेत्रामध्ये सगळ्याच उमेदवाराला बॉयकॉट केलं पाहिजे. तरच हे राज्य सरकार, राज्यातील सर्व पक्ष जागेवर येतील आणि मूळ ओबीसींच्या जागेवर मूळ ओबीसींना तिकीट देतील. नाहीतर आपण जर यांच्या असं आपल्याला वाटतंय तसं आपल्या पद्धतीने करत गेलो, कुठं नेत्यांचं ऐकत गेलो, सत्तेतल्या लोकांचं ऐकत गेलो, विरोधातल्या आपला नेता म्हणून ऐकत गेलो, तर ओबीसींचं अस्तित्व संपल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं मूळ ओबीसींना मतदान करायचं. ओबीसी नसेल तर एससीला करायचं, एससी नसेल तर एसटीला करायचं, एसटी नसेल तर मुस्लिम बांधवांना मतदान करायचंय. परंतु येणाऱ्या काळात मूळ ओबीसींच्या आणि आरक्षणवाद्याला मतदान करायचंय. ओबीसींच्या विरोधात ज्यांनी षडयंत्र रचलेत, ज्यांनी ओबीसींचं अस्तित्व संपवण्याचं काम केले, ह्या लोकांना जागा दाखवल्याशिवाय ओबीसीने आता स्वस्त बसू नये. नक्कीच हे होते ओबीसी नेते नवनाथ आबा वाघमारे यांनी सांगितलं की होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये ओबीसींच्याच उमेदवाराला मतदान करावं आणि ओबीसींना न्याय द्यावा, अशी देखील अपेक्षा यांनी बोलताना सांगितली. सोनाजी जोगदंडे, story.com, जालना.